मिरजेत गुप्तधनाचे आमिष दाखवून 3,50,000 रुपयांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश. भोंदूबाबा अटक. मिरज शहर पोलिसांची मोठी कारवाई. भूतबाधा उतरवणे आणि घरातील गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून एका 47 वर्षीय महिलेला खोटे सोने देऊन 3,22,000 रुपयांना फसवणाऱ्या भोंदूबाबाच्या मुसक्या मिरज शहर पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी शशिकांत सीताराम भुजिंगे वय 33 राहणार पसरीचा नगर कोल्हापूर याला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ब्राह्मणपुरी मिरज येथील फिर्यादी महिलेचा मुलगा गतिमंद आहे याचाच फायदा घेऊन आरोपी शशिकांत भुजिंगे आणि त्याच्या इतर 3 साथीदारांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीने आपल्या अंगी अघोरी व दैवी शक्ती असल्याचे भासवले. तुमच्या मुलाला भूतबाधा झाली आहे ती मी उतरवतो आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी आणतो असे सांगून त्याने जाळ्यात ओढले. तसेच घरात गुप्तधन असल्याचे सांगून ते काढून देण्याचे आमिष दाखवले. फेब्रुवारी 2025 ते एप्रिल 2025 या कालावधीत आरोपींनी फिर्यादीच्या घरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मोडशिंगे आणि नेरले येथील माळरणावर अघोरी विधी केले. गुप्तधन काढल्याचे नाटक करून त्यांनी फिर्यादीला खोटे सोने दिले आणि त्या बदल्यात वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात 3,22,000 रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात धाव घेतली. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. तपास पथकाने मुख्य आरोपी शशिकांत भुजिंगे याला कोल्हापूर जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वापरलेली रेनॉल्ट किंगर कार MH09 GF 3929 आणि एक ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण 3,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013च्या कलम 3 व 4 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, निलेश कदम, प्रवीण वाघमोडे, नितीन मोरे, स्वप्नील नायकोडे, अर्चना आलदर व अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील करत आहेत. मी किरण चौगले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन. आमच्याकडे ब्राह्मणपूर येथील एक महिला फिर्यादी आल्या आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा एक मुलगा गतिमंद आहे आणि तो त्याला त्रास आहे असं सांगून एका आरोपीने त्याच्याकडून आरोपी नामे शशिकांत सीताराम भुजिंगे वय 33 वर्ष, पसरीच्या नगर, गल्ली नंबर 1, कोल्हापूर याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीच्या अंगात दैवी शक्ती आहे, अघोरी शक्ती आहे आणि या शक्तीच्या जोरावर तो घरात सुखसमृद्धी आणतो. फिर्यादीच्या गतिमंद मुलास भूतबाधा झाली आहे असं सांगून त्याला बरा करतो आणि घरात गुप्तधन काढून देतो असं सांगितलेलं आहे आणि ते आमिष दाखवून अंधश्रद्धा पसरवून त्यानं त्यांच्याकडून रोख व अकाउंटवर 3,22,000 रुपये घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केलेली आहे. आणि हे ज्यावेळी लक्षात आलं, त्यांनी ज्यावेळी तक्रार दिली त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावरून गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आलेलं आहे आणि त्याला 4 दिवस PC घेतलेला आहे. आता गुन्ह्याचा तपास सुरू आहे, पुढील कारवाई चालू आहे. अजून पुढं काही माहिती यात उपलब्ध होऊ शकते. अजूनही लोकांना आमच्याकडून एक आव्हान आहे, जर अशा प्रकारे कोणी अंधश्रद्धा पसरवित असेल तर त्यांनी सामोरं यावं, पोलिसांना सांगावं आणि अशाच पद्धतीनं यापासून दूर राहावं. ही आमची पोलिसांकडून समाजाला एक संदेश आहे.